अजिबात कडू न लागणारी कारलीची चटणी, अशी ही झणझणीत आणि महिनाभर टिकणारी मस्त अशी कारलीची चटणी आज आपण करणार आहोत. करायला अतिशय सोपी आहे. अगदी महिनाभर टिकतो. भाकरी, चपाती, पोळी किंवा भातासोबत ही चटणी भन्नाट लागतो. प्रवासात सुद्धा न्यायला एकदम बेस्ट आहे. चला तर मग जराही वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर यासाठी 2 ताज्या कारल्या घेतल्या. सोबतच अर्धा वाटीहून कमी शेंगदाणे घेतले. आवडीनुसार कढीपत्ता, थोडासा गूळ, 4 ते 5 लसणाच्या कळ्या, अर्धा वाटी फुटाण्याची डाळ आणि 1 छोटा चम्मच उडदाची डाळ. सोबतच एका मोठ्या वाटीने कोथिंबीर घेतलं. आता साहित्य बघून झालं, कारलेला कट करूया. तर अशा प्रकारे आपल्याला कारलेला कट करायचा आहे. आता चटणी करत असताना कारली शक्यतो कोवळी घ्या, पण आतमध्ये जर बी वगैरे असेल कारलेला तर ते आपल्याला काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथं मी कट केलेल्या कारलेला आतमध्ये बी आहे, तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता, जो पण कारलीचा जास्त जठर असलेला भाग किंवा जास्त जर कारली कडक असेल, जास्त प्रमाणात बी कडक स्वरूपाची असेल तर पूर्णपणे आपल्याला बी काढायची आहे. तर अशा प्रकारे इथं कट केलेल्या कारलीचा पूर्णपणे मी बीचा आतमधला भाग काढून घेतला आणि सेम पद्धतीने दुसऱ्या कारलेला आपल्याला असंच कट करायचं आहे. तर अशा प्रकारे कट केलेली कारली एका भांड्यामध्ये मी गोळा केली. आता आपल्याला या कारल्यामध्ये अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे आणि अगदी अर्धा ते 1 लिंबाचा रस घालायचा आहे. सर्व साहित्य अगदी हाताने छान चोळून आपल्याला या कारलीमध्ये मिक्स करायचं आहे. सुरुवातीला अशा प्रकारे टॉस करून घ्या आणि पूर्ण मिश्रण छान कारलेला अगदी लागेल अशा प्रकारे हाताने छान कारलेला चोळून घ्या, जेणेकरून कारलीचा कडूपणा हा कमी होईल आणि कारलेला भरपूर प्रमाणात असा पाणी सुटेल. आता आपल्याला ही कारली जवळपास अर्ध्या तासासाठी असंच ठेवायची आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. तर एका कढईमध्ये फक्त 2 चम्मच मी तेल घेतलं. तेल हलकं गरम झालं की आपल्याला सुरुवातीला शेंगदाणे घालायचे आहे. आता शेंगदाणे अगदी 1 का 2 मिनिटासाठी सुरुवातीला आपण भाजून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी 1 ते 2 मिनिटं मी शेंगदाणे भाजून घेतलं आणि लगेचच बाकी जे साहित्य दाखवलं मी तुम्हाला ते सर्व साहित्य यामध्ये घालूया. तर फुटाण्याची डाळ, उडदाची डाळ, लसणाच्या कळ्या, कढीपत्ता आणि सोबतच तुम्हाला या स्टेजवर जिरं सुद्धा घालायचं आहे. अर्धा चम्मच ते 1 चम्मच जिरं घाला. इथं मी जिरं न घालण्याचं कारण म्हणजे माझ्याकडे भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे, तर ती मी घालणार आहे. जर तुमच्याकडे भाजलेल्या जिऱ्याची पूड नसेल तर तुम्ही या स्टेजला जिरं घाला. तर अशा प्रकारे सर्व मिश्रण 2 ते 3 मिनिटं परतून घेतलं आणि नंतर आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे. आता इथं सर्व जिन्नस घालून झाले. आता आपल्याला हे सर्व जिन्नस अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत पूर्णपणे यामधला ओलावा जाईपर्यंत भाजायचं आहे. अगदी मीडियम ते मोठ्या आचेवर आपल्याला हे सर्व जिन्नस भाजत राहायचं आहे, छान ढवळत राहायचं आहे, जेणेकरून जळणार नाही. तर इथं तुम्ही बघू शकता पूर्णपणे कढीपत्ता, कोथिंबीर छान ड्राय झालेला आहे आणि सर्व मिश्रण छान भाजून पण झालेले आहे. खमंग अशी वास सुटलेली आहे. आता हे सर्व मिश्रण एका प्लेटामध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे सर्व मिश्रण काढून घेतलं. लगेचच त्याच कढईमध्ये फक्त 2 चमच पुन्हा तेल घातलं. आता तेल गरम होईपर्यंत आपण जे कारलं मीठ लावून ठेवलं होतं, तर ते कारलं अशा प्रकारे हाताने आपल्याला पिळायचं आहे, जेणेकरून त्यामधला पाणी पूर्णपणे निघेल आणि कारलीचा कडूपणा कमी होईल. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी छान आपल्याला हाताने चोळून कारली पिळायची आहे. पूर्णपणे कारलीतला पाणी काढायचं आहे. तर इथं भरपूर प्रमाणात असा कडू पाणी निघालेला आहे. इथं मी सर्व कारली छान पिळून घेतलं. आता ही कारली आपल्याला तेलामध्ये भाजायची आहे. तर अशा प्रकारे
पिळून घेतलेली कारली आपल्याला तेलामध्ये छान भाजायची आहे. अगदी छान तांबूस कलर येईपर्यंत कारली अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायची आहे. जर तुमच्याकडे एखादा पसरट पॅन असेल त्यामध्ये सुद्धा ही कारली पटकन भाजल्या जातो. अगदी अजिबात वेळ लागत नाही. तर इथं कारलीचं प्रमाण कमी होता. फक्त 2च कारल्या होत्या त्यामुळे मी कढईचा वापर केला. आणि पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात चटणी ड्राय हवी आहे तर कारलं तुम्ही भरपूर तेलामध्ये अगदी तळा किंवा जास्त प्रमाणात तिला भाजा, जेणेकरून चटणी ही ड्राय होईल. तर इथं तुम्ही बघू शकता कारलं अगदी छान गोल्डन सोनेरी कलर आलेला आहे. मस्त अशा कारल्या भाजलेल्या आहे. आता या कारल्या आपण बाहेर काढूया. तर सर्वच कारले मी बाहेर काढून घेतल्या आणि आपल्याला हे सर्व मिश्रण थंड होण्यासाठी जवळपास 5 ते 6 मिनिटं असंच ठेवून देऊया. चला तर मग इथं मिश्रण थंड झालेलं आहे. थंड झालेलं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या डब्यामध्ये घालायचं आहे. तर अशा प्रकारे थंड झालेलं सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरच्या डब्यामध्ये टाकून घेतलं आणि आपल्याला ही चटणी अगदी दरदरी पिसायची आहे. खूप अशी बारीक प्रमाणात पिसायची नाही आहे. नंतर आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे. 1 चम्मच लाल तिखट घालायचं आहे. भाजलेल्या जिऱ्याची पूड घालूया आणि सोबतच मीठ घालूया. तर इथं मी मिठाचं प्रमाण खूप कमी केलं आहे, कारण आपण सुरुवातीला कारलीला सुद्धा मीठ लावलं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळला. जर तुम्हाला लिंबाचा रस वापरायचा नसेल तर तुम्ही चिंच टाकू शकता. आता हे मिक्सरला अगदी छान जाडसर वाटून घेऊया. अगदी चालू बंद मोडमध्ये आपल्याला मिक्सरला ही चटणी पिसायची आहे. तर लगेचच इथं आपली चटणी तयार आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी दरदरी खरपूस आणि दाणेदार इथं आपली चटणी तयार आहे. तर ही चटणी अगदी चपाती सोबत, भाकरी सोबत, भातासोबत किंवा जर तुम्हाला प्रवासात जायचं आहे तर प्रवासात सुद्धा तुम्ही ही चटणी नेऊ शकता. आणि डब्यासाठी तर अप्रतिम आहे. जेवणाच्या ताटामध्ये अशा प्रकारच्या चटण्या जर ठेवल्या तर जेवणाची मजा डबल होतो. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.